माझ्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण या भीमा कोरेगाव अशा एका ऐतिहासिक ठिकाणी आहोत आणि आपल्या समोर आज या ठिकाणी समता सरी देण्याचे माननीय दीपक त्रिभुवन साहेब आपल्या समोर आहेत। सर, किती वर्षापासून आपण या ठिकाणी या भीमा कोरेगावला भेट देण्याकरता येतात? सर, आम्ही भीमा कोरेगावला साधारण 1999 पासून आम्ही येतोय। त्याच्या आधीपासून जे राष्ट्रीय अध्यक्ष होते कालकथित बीबी जगताप यांचं पूर्ण आयुष्य या दलामध्ये गेलेलं आहे आणि त्यांची परंपरा आम्ही पुढे चालवत राहू। समता सैनिक दलामध्ये एकूण म्हणजे किती लोक, म्हणजे कुठल्या भागात येतात? आमच्याकडे नगर, ठाणे, अहमदाबाद, गुजरात, नाशिक अशा बऱ्याच भागातून, नागपूरचे बरेच मंडळी असतात, पुण्याचे असे बरेच सैनिक दरवर्षी महाड, भीमा कोरेगाव, देवरोडला, नागपूरला या ठिकाणी येऊन सालाबद्धपणे कार्यक्रम आपले राबवत असतात दलाचे। आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल? जो तो आपल्या पद्धतीने चळवळीचं काम करतोय, हल्लीचं वातावरण पाहता जी प्रवृत्ती डोक्यावर काढत आहे मनुवादी, तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही आंबेडकरी चळवळ जोरामध्ये वाढली पाहिजे। तशी चळवळीचं काम चालूच आहे, ते आपण पाहतोच, पण ती अधिक वाढली आणि जशा तसं उत्तर त्या माध्यमातून आपल्याला देता येईल। सलामी देण्याकरता दलित क्रांतीच्या वतीने हा आमचा क्रांतिकारी सलाम आहे। मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेबांचं स्मरण करा। बाबासाहेबांनी सांगितलं की जो समाज आपला इतिहास विसरतो तो नवीन इतिहास बनू शकत नाही। इथे आल्यानंतर तुम्हाला माहीत असेल की आपण कधी गुलाम नव्हतो, आपण लढवाई होतो। इथली माती डोक्याला लावली पाहिजे आणि सामाजिक एकजूट जोपर्यंत हा निळा पक्ष, निळा झेंडा एकजूट होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या स्तंभाला अभिवादन होत नाही। ही माझी भूमिका आहे, हे माझे आव्हान आहे की सर्वांनी एकजूट व्हा आणि समाजासाठी लढा। आणि परभणीमध्ये परवाच्या घटनेमध्ये शहीद झालेले ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अभिवादन करूया आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना क्रांतिकारी निळा सलाम, शूरवीर 500 महारसैनिकांना क्रांतिकारी सलाम आणि बाबासाहेबांना वंदन करू। सर्वांना नवीन वर्ष शुभेच्छा। ऐतिहासिक ठिकाणी आज आपल्या समोर प्रशांतजी वाघमारे सर आहेत। सर, आपण किती वर्षापासून या ठिकाणी येतात आणि काय सांगाल आपल्या संपूर्ण युवकांना? मी स्वतः 2004 पासून भीमा कोरेगाव येथे शूरवीरांना वंदन करण्यासाठी आणि विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर भारतीय संविधान शिल्पकार यांनी जो आपल्याला मार्ग दाखवला आहे, शांततेचा, संयमतेचा, विकासाचा, लोकशाहीचा आणि भारतीय संविधान विचाराचा, त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि शूरवीरांनी जी काही क्रांती घडवली आणि गुलामी नष्ट करून समाजाला मुख्य प्रधान आणण्यासाठी त्यांनी जो काही क्रांतिकारी विक्रम घडवला, त्यांना नतमस्तक मी गेले तब्बल 20 वर्ष मी ते येतो आहे। भारतीय संविधान हा विषय हा कुठल्या एकाच वर्गाचा प्रवर्गाचा नाही, हा संपूर्ण देशाचा आहे आणि म्हणून भारतीय संविधानाबद्दल लोकांच्या मनाची आसक्ती ती जर दूर करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर भारतीय संविधान या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याचा अंतर्भाव झाला पाहिजे। तिथपर्यंत बाबासाहेबांनी केलेलं संविधान एकूण एका वर्गाचं नाही तर संपूर्ण देशाचं 150 करोड लोकांचं आहे, हे तिथपर्यंत पोहोचेल। आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे, तर भारतीय संविधान प्रचार प्रसार करतेवेळी शैक्षणिक व्यवस्थेमध्ये विद्यापीठामध्ये KG to PG याचा अंतर्भाव झाला पाहिजे आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने भारतीय संविधान संपूर्ण देशाचं आहे अशी मांडणी होती। या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करणारे आमचे सर्जेराव वाघमारे आपल्या समोर आहेत। दादा, याची संपूर्ण थोडक्यात काय पार्श्वभूमी सांगाल? हा 1 जानेवारी शौर्य दिन 1818ला झालेलं पेशवे आणि ब्रिटिश या युद्धाचं प्रतीक म्हणून, या युद्धात जे ब्रिटिशांच्या बाजूने लढून शरणागती पडलेले जे काही सैनिक होते त्याचं प्रतीक म्हणून हा जयस्तंभ उभारला गेलेला आहे। जगातलं हा भूतन भविष्याचं असं हे युद्ध होतं। केवळ 834 सैनिकांनी 28,000 सैनिकांचा पाडाव केला आणि त्यामध्ये धारातीर्थ पडलेल्या सैनिकांचा ब्रिटिश सरकारने 1822 मध्ये हा जयस्तंभ उभारलेला आहे। आणि या जयस्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 ला येऊन भेट देऊन गेले। त्याच्यानंतर तुरळक प्रमाणात का होईना पण भीमानवी या ठिकाणी येतात, मानवंदना देतात। 2000 सालापर्यंत अंदाजे 1 ते 1.5 लाख भीमानवी या ठिकाणी यायचे मानवंदना देत होते। परंतु ज्यावेळेस आम्ही ही समिती स्थापन केली आणि या ठिकाणी नागरी सुविधा द्यायला सुरुवात केली
त्याच्यानंतर आज जर आपण पाहिलं तर कमीत कमी 18 ते 20 लाख भीमाणव येतील आणि मानवतांना देतील, हा शासकीय अंदाज आहे. आणि इथं त्यांना सगळ्या नागरिक सुविधा आम्ही पुरवत असतो शासनाच्या वतीने आणि समितीच्या वतीने.